नमस्कार, मी प्रशांत सागवेकर. धन की बात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं आज पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत आर्थिक मंदीत इंट्राडे ट्रेडिंग, रोजगाराची संजीवनी या विषयावर. आणि चर्चा करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीचे संस्थापक तुषार भूमकर. आपण सरांचं स्वागत करूया. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत. कार्यक्रमाला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊया. तुषार भूमकर सर आणि त्यांच्या टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीची माहिती देणारी एक एव्ही आपल्याकडे आहे, ओळख करून देणारी एक एव्ही आपल्याकडे आहे, ती आपण सुरुवातीला पाहूया. इच्छुक माझ्या मित्रांनो आणि मैत्रिणींनो, इंट्रा डे ट्रेडिंग मधील तज्ञ व पुणे येथील प्रसिद्ध शेअर मार्केट क्लासेस टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीचे संस्थापक श्री तुषार भूमकर सर यांची तुम्हाला ओळख करून देण्यात मला अतिशय आनंद होतोय. आज भारतात कुठलंही एज्युकेशन घ्या, जॉब मिळणं खूप अवघड झालंय आणि त्यात जागतिक स्तरावरील आलेल्या मंदीमुळे शेअर मार्केट खूप कोसळलाय. बेरोजगारी प्रचंड वाढलीय व येथून पुढे सुद्धा वाढत जाणार. MPSC किंवा UPSC पासून तर इंजिनिअरिंग पर्यंत आणि ग्रॅज्युएशन पासून MBA पर्यंत लाखो तरुण जॉबच्या प्रतीक्षेत आहेत. कोरोना व्हायरस सारख्या जागतिक संकटामुळे घरातून बाहेर पडणंही मुश्किल झालंय. लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आणि धंदे बंद पडले आहेत व कोरोनाचं संकट अजून बरीच महिने राहण्याची दाट शक्यता आहे. अशाही परिस्थितीमध्ये श्री तुषार भूमकर सर यांची टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी ही एकमेव अशी संस्था पुणे येथे कार्यरत आहे, जिने अनेक विद्यार्थ्यांना स्वतःच्या पायावर उभं करून स्वरोजगार उपलब्ध करून दिलाय आणि अविरतपणे देत आहेत. आर्थिक मंदीतही टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीच्या विद्यार्थ्यांना या संस्थेमध्ये सुंदर मार्गदर्शन मिळतंय. लॉकडाऊन मध्येही त्यांचा इंट्राडे ट्रेडिंगचा हा कोर्स भारतातच नाही तर विदेशातही अनेकांच्या पसंतीस उतरलाय. ऑनलाईन पद्धतीने विविध राज्यातून आणि गावातून लोक त्यांच्याकडून मार्गदर्शन घेऊन कमोडिटी ट्रेडिंग मधून पैसे कमावू लागलेत. आजपर्यंत 12,500हून अधिक विद्यार्थ्यांनी या कोर्सचा लाभ घेतलाय आणि त्यांच्या कोर्समध्ये खास करून इंट्रा डे ट्रेडिंगसाठी त्यांनी स्वतः डिझाईन केलेले 15 कॉपीराइट सब्जेक्ट शिकवले जातात, जे संपूर्ण भारतात इतर कुठेही शिकवले जात नाहीत. इंट्राडे आणि कमोडिटी ट्रेड सारखा अतिशय अवघड विषयाला इतर कोणी सहसा शिकवायच्या भानगडीत पडत नाही. तेच श्री भूमकर सर लागोपाठ 5 दिवस लाईव्ह मार्केटमध्ये दिवसभर शिकवतात. त्यामुळेच संपूर्ण भारतात श्री तुषार भूमकर सर यांची नंबर 1 इंट्राडे ट्रेनर अशी ओळख झालीय. या सर्व कार्याबद्दल श्री तुषार भूमकर सर यांना विविध स्तरातून अनेक पारितोषिके मिळालेली आहेत. तुषार भूमकर सरांची ओळख आपण या व्हिडिओच्या माध्यमातून करून घेतली. आज हा जो काही सगळा काळ आहे, या काळामध्ये रोजगाराच्या ज्या संधी आहेत त्या कशा पद्धतीनं आहेत, शेअर मार्केट या रोजगाराच्या संधी आपल्याला कशा पद्धतीनं देतं आणि त्या ठिकाणी जी काही आत्ता आर्थिक ढासळलेली स्थिती आहे ती स्थिती कव्हर होण्यासाठी म्हणून काय आपण करू शकतो हे आपण आज जाणून घेणार आहोत. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत. आपण आत्ता जसं मी म्हटलं की कोरोनाचा हा सगळा काळ आहे आणि रोजगारच्या बाबतीमध्ये खूप उलथापालथ झाली आहे. नोकऱ्या गेल्या आहेत लोकांच्या, व्यवसाय बंद पडलेत आणि अशा संपूर्ण काळामध्ये शेअर मार्केट ट्रेडिंग हा एक ऑप्शन रोजगाराच्या संधीसाठी होऊ शकतो का? आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे याकरता जे तांत्रिक शिक्षण आपण म्हणतो, हे तांत्रिक शिक्षण गरजेचं असतं का? हो, शिक्षण त्याच्यासाठी पूर्णपणे डिटेलमध्ये घेणं गरजेचं आहे. आणि शेअर मार्केट हा रोजगाराचा पर्याय आधीसुद्धा होता, पण आता खूप जास्त लोक वळालेली आहेत त्याच्याकडे. कारण मेन करोनाचा जो प्रॉब्लेम आहे हा सगळे सांगतात की लॉकडाऊनमुळे घरी बसा, सुरक्षित राहा. ठीक आहे, तर घरी बसून करण्यासारखा हा व्यवसाय आहे, त्यामुळे प्रत्येकजण याला करू शकतो. याच्यात एज्युकेशनची काही अट नाही आहे, याच्यामध्ये इंग्लिश फारसं काही आलं पाहिजे असंही काही नाही आहे. फारसं इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा काही लागत नाही आहे. 1 किंवा 2 PC वरती हे काम चालू होऊ शकतं आपलं. आणि लॉकडाऊनमुळे जे लोकांच्या नोकऱ्या गेलेल्या आहेत किंवा धंदे बंद पडलेत किंवा पगार कपात जी झालेली आहे आणि इथून पुढे सुद्धा ती त्याचा जो इफेक्ट आहे हा फार जास्त काळ टिकणार, मे बी 2-3 वर्ष सुद्धा टिकू शकेल असं शक्यता सगळेजण सांगतायत. तर ट्रेडिंग आपल्यासाठी करिअरचा एक पर्याय आपण निवडू शकतोय आणि त्याच्यामध्ये आपण काम चालू करू शकतो. आणि भरपूर लोक हे आजकाल करतायत. फुल टाइम ट्रेडिंग म्हणून करिअर कसं करायचं हेच आमच्या कोर्सेसमध्ये शिकवलं जात असतं. तर खूप चांगला पर्याय आहे हा. ठीक आहे, ज्यांच्या नोकऱ्या गेल्या त्यांच्यासाठी. आणि पूर्ण वेळ आपण याच्यामध्ये काम करू शकतोय. नक्की. सर, कोविड-19ची ही स्थिती आहे, ही काय फक्त भारतातली स्थिती नाही, ती संपूर्ण जगातली स्थिती आहे. आणि थोडासा जो आत्ताचा पिरियड आहे हा आर्थिक मंदी असा पद्धतीचा आपण म्हणू शकतो. पण मग या सगळ्याची झळ जी आहे ती शेअर मार्केटला सुद्धा पोहोचली आहे का? तुमचं काय मत?
हो, पोचली होती. जे लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करतात त्यांना पोचली होती. 2-3 महिन्यापूर्वी मार्केट जोरात पडलं होतं. लाईफ टाईम हायवरनं अगदी ते खाली पडलं होतं आणि आता परत ते वरती चढलेलं आहे. ठीक आहे. पण आपल्याला काही त्याच्यात घेणं देणं नाही आहे, कारण आपण डे ट्रेडिंग करणार आहे. त्यामुळे आपण वरती जर जायला लागलं तर आपण बाय करणार आहे, खाली पडायला लागलं तर आपण सेल करणार आहे. इंट्राडे ट्रेडरला मार्केटमध्ये ह्या ज्या मोठ्या घडामोडी होतात त्याचा इफेक्ट काही जाणवत नाही, कारण त्याचं ट्रेडिंग रोजच्या रोज चालत असतं. हे जाणवतं फक्त लाँग टर्म इन्व्हेस्टरला. आणि होतं असं की रात्री आपण शांतपणे जाऊन झोपतो आणि सकाळी उठल्यानंतर बघतो की आपल्या शेअर्समध्ये 10-20% फॉल झालेला आहे आणि ते तेवढं नुकसानीत दिसतात. हे ओव्हरनाईट ह्या ज्या अननेसेसिटीज आहेत, ठीक आहे, त्याच्यामुळे जे पडझड होते, शेअर्स वाढतात पडतात, त्याचा इफेक्ट लाँग टर्म इन्व्हेस्टरला पडत असतो. डे ट्रेडरला त्याच्यातून काही जास्त फरक पडत नाही. नक्की सर, आत्ताचा जो हा सगळा काळ आहे, बऱ्याच वेळेला काय होतं की इन्व्हेस्टर जे आहेत किंवा शेअर मार्केटमध्ये ज्यांना पैसे टाकायचे आहेत ते नेहमी विचार करत असतात की योग्य काळ कोणता, जेणेकरून आपल्याला जास्त फायदा होईल. पण आत्ताची जी काही स्थिती आहे ही योग्य काळ आहे गुंतवणूक करण्यासाठी, असं म्हणता येतं का? इंट्राडे ट्रेडिंग ज्याला स्टार्ट करायचं आहे त्याच्यासाठी एनी टाईम इज गुड टाईम. ठीक आहे, कधीही ट्रेडिंग स्टार्ट करू शकतोय आपण आणि त्याच्यामध्ये काम स्टार्ट करू शकतोय. लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट जर करायची असेल आपल्याला तर मार्केट पडायची वाट बघायला लागते. बरं, किती पडल्यानंतर आपण खरेदी करायची हे सुद्धा काही लोकांना कळत नसतं आणि प्रत्येकाचा असं समज झाला आहे की स्वस्त झालं की घ्यायचं, महाग झालं की विकायचं. पण इंट्राडे ट्रेडिंगमध्ये आपण त्याच्या उलट काम करत असतो. इथं आपण महाग होताना खरेदी करतो आणि भाव पडत असताना विकत असतो. ह्याच्यावरती मी एक्सप्लेन केलेलं आहे माझ्या यूट्यूबवरचा जो व्हिडिओ आहे फ्री सेमिनारचा, त्याच्यामध्ये खूप डिटेलमध्ये त्याच्यावरती एक्सप्लेन केलेलं आहे. लोकांनी जर तो पाहिला तर त्याच्यातून त्यांना कळून जाईल. यूट्यूबवर लोकांनी सर्च करायचं आहे नंबर 1 इंट्राडे ट्रेनर. ठीक आहे, आमच्या कोर्सेसबद्दल जवळपास 30% इन्फॉर्मेशन मी त्या सेमिनारमध्ये एक्सप्लेन करून सांगितलं. कोर्समध्ये ज्या कंटेंट शिकवले जातात त्याच्यावरती ते सांगितलेले आहे. आणि इन्व्हेस्टर आणि डेटर ह्याच्यातला फरक त्याच्यामध्ये मी एक्सप्लेन करून सांगितलं आहे. तर आधी लोकांनी आपल्याला काय करायचं आहे हे डिसाईड करणं गरजेचं आहे की आपल्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे की डे ट्रेडिंग करायची आहे. ठीक आहे, ज्याला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करायची आहे तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी मुळात आपल्याकडे भरपूर पैसा पाहिजे, स्पेअर पैसा, जो आपण एखाद्या ठिकाणी लावला आणि 3-4 वर्षातून काही रिटर्न जरी नाही मिळाले तरी सुद्धा आपल्याला चालेल असाच जो स्पेअर पैसा असतो तो फक्त आपला लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटसाठी लावायचा असतो. आणि थांबायची तयारी पाहिजे. ठीक आहे, आजकाल पैसाच नाही आहे लोकांकडे राहिलेला. ठीक आहे, कारण नोकड्या गेल्या, धंदे बंद पडले, त्यामुळे पैसा नाही आहे. आणि डे ट्रेडिंग हा इन्व्हेस्टमेंट करायचा पर्याय नाही तर पैसे कमवायचा पर्याय. ठीक आहे, त्यामुळे डे ट्रेडिंग हा लाँग टर्म इन्व्हेस्टमेंटपेक्षा मी कायम प्रेफर करत असतो. पूर्वी उलटं होतं, जो लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट करतो तो हाय क्लास समजला जायचा आणि जो डे ट्रेडिंग करतो तो थर्ड क्लास समजला जायचा. आता उलटं झालेलं आहे. लाँग टर्म इन्व्हेस्टर सगळ्या डोक्याला हात लावून बसलेले आहेत आणि डे ट्रेडिंग करतायत, तेच त्याच्यातून खूप चांगल्या पद्धतीने प्रॉफिट काढतायत. आणि आमची जे ट्रेनिंग चालतात त्याचे आम्ही व्हॉट्सअपवरती ग्रुप बनवत असतो. तर रोज जवळपास डझनभर लोकांचे प्रॉफिट झाल्याचे स्क्रीनशॉट त्याच्यामध्ये पाठवत असतात लोक. आणि 2,000, 5,000, 10,000, 20,000, 50,000, लाख रुपयापर्यंतचे प्रॉफिट रोज लोक काढतायत त्याच्यात. ठीक आहे, तर प्रत्येक जण करू शकतो हे. ठीक आहे, हे फक्त मराठी माणसांनीच नाही तर प्रत्येक भारतीयांनी पैसा कमवणं आज गरजेचं आहे. तर त्याच्यासाठीच आमचे हे ट्रेनिंग चालू असतात. नक्की सर, आत्ताचा जो सगळा काळ आहे याच्यामध्ये अनेक बिझनेस, जसं आपण मगाशी चर्चा केली की बिझनेस बंद पडले, नोकऱ्या गेल्या लोकांच्या, सो शेअर मार्केटचा ऑप्शन अनेकांनी स्वीकारला. पण त्यांनी वेगवेगळ्या ठिकाणी कोर्सेस केले, वेगवेगळ्या ठिकाणी त्यांनी यूट्यूबच्या माध्यमातून पण ती माहिती घेण्याचा प्रयत्न केला आणि ते शेअर मार्केटमध्ये उतरले. पण आत्ताची स्थिती अशी आहे की त्यांना लॉस झालेला आहे आणि आता नेमकं काय करायला पाहिजे हे त्यांना कळत नाही आहे, कॉन्फिडन्स गेलेला आहे. अशी जी सगळी लोकं आहेत आत्ता की ज्यांनी ऑलरेडी काही पैसे याच्यामध्ये वाया घालवलेत, तर त्यांच्यासाठी तुम्ही काय मार्गदर्शन कराल? छोटे मोठे भरपूर काही कोर्सेस चालतात मार्केटमध्ये, मी बघत असतो. पण सगळ्या कोर्सेसमध्ये काय शिकवतात त्याचा सिलेबस माहिती करून घेणं खूप महत्त्वाचं आहे. सगळ्या कोर्समध्ये लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट कशी करायची ते शिकवतात. ठीक आहे, साईड इन्कम कसं क्रिएट करायचं, कसं करायचं ते शिकवतात. पॅसिव्ह इन्कम कसं क्रिएट करायचं ते शिकवतात. तर पॅसिव्ह इन्कम म्हणजे काय, तर एखादा फ्लॅट तुम्ही घेतला आहे त्याचं तुम्हाला भाडे येते, बरोबर. पण आजकाल पॅसिव्ह इन्कम जी आहे ही आउटडेटेड कन्सेप्ट झाली आहे. कारण फ्लॅटची किंमत आणि त्याच्यातून येणारं भाडं आणि त्याच्या भाड्याचे आपले हप्ते हे कुठं मॅच होत नाही. 45 लाखाच्या फ्लॅटला जर का 7,000 रुपये भाडे येत असेल तर तो भाड्याने देण्यापेक्षा 45 लाख रुपये बँकेत ठेवले कधी परवडतं. ठीक आहे, तर लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट आणि रिअल इस्टेटमध्ये किंवा कुठल्याही प्रकारची इन्व्हेस्टमेंट जी आहे ह्याच्यामध्ये सध्या तेवढे रिटर्न्स नाही मिळत जेवढे इथून मागच्या लोकांना मिळत होते. ठीक आहे, तर जसा काळ बदली होतोय तसं आपल्या कामाच्या पद्धतीमध्ये सुद्धा चेंजेस आणणं गरजेचं आहे. पूर्वी लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट 20 वर्षाची चालायची, शॉर्ट टर्म चालायचा 5 वर्षाचा, मग लाँग टर्म झाला 10 वर्षाचा, शॉर्ट टर्म झाला 3 वर्षाचा, मग लाँग टर्म 5 वर्ष झाला, शॉर्ट टर्म त्याच्यापेक्षा छोटा झाला. आजकाल लाँग टर्म इन्व्हेस्टमेंट ही 4-6 महिन्याची चालते जास्तीत जास्त. बरोबर आहे. तर प्रत्येकाने आपल्या ट्रेडिंग स्टाईलमध्ये जशी सिच्युएशन चेंज होतीये तशी चेंजेस आणणं गरजेचं आहे. एखादे जर चेंजेस नाही आणले तर तो आउटडेटेड होऊन जाईल.
ओके, आजकाल 4-5 वर्ष थांबायसाठी कोणाची तयारी नाही आहे, तेवढा वेळ नाही आहे. पूर्वी लोक 5-5 दिवस जाऊन टेस्ट मॅच बघायचे. ठीक आहे, आता 2020 सुद्धा फक्त मोबाईलवरती स्कोर चेक करून बघत असतात. पूर्वी 3 तासाचा पिक्चर निघायचा, आता पिक्चर सुद्धा 3 तासाची निघत नाहीयेत. तर तेवढा वेळ नाही आहे लोकांना. ठीक आहे, तर आपल्याला ट्रेडिंगमधनं जेवढा पैसा मिळतो, म्हणजे बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमुळे वर्षाला जेवढा इंटरेस्ट मिळतं, तेवढं जर ट्रेडिंगमधून दिवसाला मिळत असेल तर मी सांगेल की प्रत्येकाने हा पर्याय सिलेक्ट केला पाहिजे. निश्चितपणानं खूप छान पद्धतीची अशी ही माहिती आणि आपल्या सगळ्यांसाठी उपयोगाची. कारण शेअर मार्केट हा तसा आपल्यासाठी वेगळ्या पद्धतीचा विषय असतो, कारण त्याच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा आहे. पैसे इन्व्हेस्ट करण्याची ज्या वेळेला वेळ येते त्यावेळेला जसं सरांनी मगाशी म्हटलं की एक्स्ट्रा मनी आपल्याकडे आहे का ह्याचा विचार आपण पहिल्यांदा करतो, आणि माझे पैसे बुडणार नाहीत ना, मला काही प्रॉब्लेम होणार नाही ना, समस्या काही येणार नाही ना, हा एक त्याच्या पाठीमागचा उद्देश असतो. पण त्याकरता जो एक मार्गदर्शनाचा पार्ट आहे तो खूप महत्त्वाचा असतो. जसं सरांनी सुरुवातीला म्हटलं की ट्रेनिंग घेणं गरजेचं आहे, तांत्रिक शिक्षण घेणं गरजेचं आहे, आणि त्या तांत्रिक शिक्षणानंतरच आपण खूप चांगल्या पद्धतीनं शेअर मार्केटमधून हे जे काही इन्कम आहे ते आपण काढू शकतो. तुषार भूमकर सर आणि त्यांची टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सी ही गेल्या अनेक वर्षांपासून या कामामध्ये आहे. तुम्हाला जर त्यांचं मार्गदर्शन हवं असेल किंवा त्यांच्यासोबत काम करायचं असेल, त्यांचं जे काही सेमिनार्स होतात किंवा ऑनलाईन प्रशिक्षण होतात त्यात सहभागी व्हायचं असेल तर आत्ता स्क्रीनवरती एक नंबर सुरू आहे, त्या नंबरवरती तुम्ही कधीही संपर्क करू शकता. वेळ होते एका छोट्याशा ब्रेकची, कुठे जाऊ नका, पाहत राहा धन की बात. विश्रांतीनंतर धन की बात या कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. आर्थिक मंदीमध्ये इंट्राडे ट्रेडिंग या संदर्भामध्ये आपण चर्चा करतोय आणि तुषार भूमकर सर आपल्याला मार्गदर्शन करतात. सर, आत्ता तुम्ही सुद्धा या संपूर्ण काळामध्ये ऑनलाईन प्रशिक्षण घेता आहात विद्यार्थ्यांसाठी किंवा ज्यांना शेअर मार्केट करायचं आहे, इंट्राडे ट्रेडिंग करायचं आहे, त्यांच्यासाठी खूप महत्त्वाची गोष्ट आहे. तर त्या संदर्भात काय सांगता येईल? इंट्राडे ट्रेडिंग ऑनलाईन शिकवणं हे तसं थोडंसं अवघड आहे, पण तो ट्रेनिंग प्रोग्राम जो माझा पूर्वी चालायचा, जो क्लासरूम ट्रेनिंग मी घ्यायचो, तो लाईव्ह मार्केटमध्ये घेत होतो. त्याला मी थोडंसं चेंजेस करून, मॉडिफिकेशन्स करून आता त्याला लाईव्ह ऑनलाईन पद्धतीने घ्यायला चालू केलेलं आहे. तर त्याच्यात काही नुकसान पण आहेत, काही फायदे पण आहेत. ठीक आहे, आता नुकसान असं आहे की लाईव्ह मार्केटमध्ये त्याच्यात प्रॅक्टिकल बघायला मिळत नाही, पण त्याच्यातला फायदा असा आहे की भारतात कुठेही माणूस असेल तरी तो ऑनलाईन पद्धतीने घरात बसून अटेंड करू शकतो, कोरोनाचा धोका न पत्करता. ठीक आहे, आणि प्रॅक्टिसने लाईव्ह मार्केट प्रॅक्टिस कसं आहे की रोज तर आपण मार्केट बघत असतो, जो ट्रेडिंग करणार आहे तो रोजच मार्केट समोर बसणार आहे. ठीक आहे, आणि ज्याला करिअर करायचे त्या लोकांच्या दृष्टीने डिझाईन केला आमचा कोर्स. तर जो करिअर करणार म्हणजे वेळ देणार तो रोज मार्केट बघणार. तर 1-2 दिवस लाईव्ह मार्केटमध्ये बघितल्याने एवढं काही फरक नाही पडत त्याच्यामध्ये, पण त्याचं घरात बसून टाईम न घालवता काम चालू होतं. आणि रोज म्हणजे अक्षरशः मागच्या आठवड्यात ज्यांनी कोर्स केलेला आहे त्यांनी सुद्धा कालच्या तारखेला 4-4, 5-5, 10-10 हजार रुपये प्रॉफिट झाले. स्क्रीनशॉट मला व्हॉट्सॲपमध्ये पाठवलं त्यांनी. हे रोज चालतं. आमचे जे क्लायंट्स आहेत त्यांचे व्हॉट्सॲपमध्ये ग्रुप तयार होत असतात, त्यांचे डिस्कशन चालू असतं, मी असतो त्याच्यासोबत. आमची 4-5 लोकांची सपोर्ट टीम आहे. कधीही काही क्वेरी आले तर कॉल करू शकतात. त्यांचे ज्यांनी जर प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर मी बसलो आहे सगळ्यांचे डाऊट सॉल्व्ह करायसाठी. आणि खूप छोट्या गोष्टींवरती मी काम करून त्याच्यावरून हा ट्रेनिंग प्रोग्राम डिझाईन केला. म्हणजे ह्याच्यातली एकूण एक गोष्ट कस्टमाइज केलेली आहे. प्रत्येक इंडिकेटर, त्याचे पॅरामीटर, वापरायची पद्धत, काम करायची पद्धत, टाईम फ्रेम, स्क्रिप्ट, कमोडिटीवरती आम्ही फोकस करतो मोस्टली. ह्या सगळ्या कस्टमाइज केलेल्या आहेत आणि मी स्वतः माझ्या पद्धतीने त्याच्यावरती काम केलेलं आहे. ठीक आहे, तर एकतर इंट्राडे ट्रेडिंग पुण्यात काय किंवा मुंबईत काय किंवा भारतात कुणीही शिकवत नाही. ठीक आहे, जे शिकवतात त्यातलं कमोडिटी कोणी शिकवत नाही, आणि लाईव्ह मार्केटमध्ये ताकद नाही कोणाची शिकवायची. ठीक आहे, सगळ्यात तज्ज्ञ लोक असं सांगतात की इंट्राडे ट्रेडिंग करू नका, फक्त लॉंग टर्म इन्व्हेस्टमेंट करा. ठीक आहे, मी एकटाच आहे असं सांगतो की इंट्राडे ट्रेडिंगच करा, त्याच्यात काही क्वेरी जर आली तर मी सपोर्ट द्यायसाठी बसलो आहे. तर बाकीचे लोक जे सांगतात ते त्यांचं नॉलेज, त्यांचा एक्सपिरियन्स आणि त्यांची कुवत ह्याच्याप्रमाणे सांगतात. मी जे सांगतो तो माझं नॉलेज, माझी एक्सपिरियन्स आणि माझी ताकद त्याच्यावरती सांगत असतो. निश्चितपणे. आणि सरांचं हे प्रशिक्षण, ऑनलाईन प्रशिक्षण असेल किंवा सरांचे सेमिनार्स असतील, हे रेग्युलर सुरू असतं आणि आजपर्यंत असंख्य विद्यार्थ्यांनी या सगळ्याचा लाभ घेतलेला आहे. त्यातलेच एक विद्यार्थी आहेत ज्यांनी आपल्याकडे प्रतिक्रिया नोंदवली आहे सरांच्या संपूर्ण प्रशिक्षणाबद्दल. त्यांचं काय म्हणणं आहे आपण बघूया. नमस्ते, मी संदीप थोरात. मी मूळचा पुण्याचाच, आणि मी या निफ्टी आणि बँक निफ्टीच्या फील्डमध्ये, रादर ट्रेडिंगमध्ये मी गेली 10 वर्ष आहे, आणि गेली 3 वर्ष मी ऑप्शन ट्रेडिंग करतो. ऑप्शन ट्रेडिंगमध्ये बँक निफ्टी करत असताना असं लक्षात यायचं की समजा आपण 3 ते 5 ट्रेड मारले तर त्यातला एखादा तरी लॉस असायचाच. तर मग मी सर्च करत होतो की आपली स्ट्रॅटेजी परफेक्ट कशी करता येईल. मीन टाईम मला तुषार सरांचा कॉन्टॅक्ट हा टी व्हीच्या एका ॲडमधनं मिळाला, म्हणून मी तेथे कॉन्टॅक्ट केला आणि मग सरांची अपॉइंटमेंट घेऊन भेटलो.
तर पहिल्याच मीटिंगमध्ये मला कॉन्फिडन्स बूस्ट झाला, म्हणून मी 5 दिवसाच्या त्यांच्या ट्रेनिंगला ॲडमिशन घेतलं. आजचा 5वा दिवस आमचं आज ट्रेनिंग कंप्लीट झालं. त्यामध्ये 2 दिवस आमची थेअरी झाली, 3 दिवस पेपर ट्रेड म्हणजे प्रॅक्टिकल झालं. आणि गेले 3 दिवसाचा जो पेपर ट्रेड केला त्याच्यामध्ये आम्हाला प्रत्येक दिवशी साधारणतः 15-20 हजार रुपये तर मिळतातच आरामसे. स्पेशली आजची गोष्ट बोलायची झाली तर आज सकाळी सिल्वर आणि क्रूड ऑइल यांनी जबरदस्त रॅली दिली सरांच्या टेक्निक आणि इंडिकेटर्सनी. सिल्वरमध्ये साधारणतः 450-500 पॉईंटची रॅली मिळाली आणि क्रूड ऑइलमध्ये साधारणतः 70 ते 80 पॉईंटची रॅली मिळाली. तर दिवसातनं साधारणतः असे 2 ते 3 ट्रेड केले तरी फुल टाईम ट्रेडरसाठी मोर दॅन इनफ एक इन्कम होऊ शकतो. जर तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही संध्याकाळी ऑफिसवरनं घरी आल्यानंतरसुद्धा तुम्ही 6च्या ऑनवर्ड्स तुम्ही कमोडिटी ट्रेडिंग करू शकता, ज्यांनी तुम्हाला एक सायमल्टेनियस सेकंड इन्कम चालू होईल. त्याच्यामुळे जर का याच्यामध्ये तुम्ही बॅचलर असाल, हाऊसवाईफ असाल किंवा वर्किंग प्रोफेशन असेल किंवा फुल टाईम ट्रेडर असाल, सगळ्यांच्या दृष्टीनं सरांचं ट्रेनिंग आणि स्ट्रॅटेजीज एकदम परफेक्टली काम करतात हे आम्ही खात्रीशीरपणे पाहिले. त्याच्यामुळे माझे जे मित्र जे कमोडिटी मार्केटमध्ये इंटरेस्टेड आहेत किंवा ज्यांचा येण्याचा विचार आहे किंवा ऑलरेडी जे करतात पण काही प्रमाणात लॉस करतात, त्यांच्यासाठी मी नक्कीच हा कोर्स रेकमेंड करेल. आणि फ्युचरमध्ये तुम्ही हा पुण्यामध्ये आहे तर तुम्ही इथे येऊन 5 दिवसाचा पूर्ण कोर्स कंप्लीट करा आणि रिझल्ट्स तुम्ही स्वतःहून ऑब्झर्व करा की पहिले तुम्ही काय करत होता, आता काय करतात, किंवा फ्रेशर असाल तर इन्कम किंवा रेव्हेन्यू कसा जनरेट होते. त्यामुळे तुषार सरांना त्यांच्या भावी आयुष्याबद्दल शुभेच्छा आणि माझ्या नवीन मित्रांसाठी सुद्धा शुभेच्छा. धन्यवाद. आत्ताच आपण ऐकलं की ही विद्यार्थ्याची प्रतिक्रिया होती, कशा पद्धतीने हे विद्यार्थी सरांकडे शिकतायत याबद्दल आपण जाणून घेण्याचा प्रयत्न केला. मला सर पुढचा जो प्रश्न विचारायचा आहे की आता जेव्हा एखादा विद्यार्थी म्हणा किंवा एखादी नागरिक तयारी करतो की मला आता शेअर मार्केटमध्ये इन्व्हेस्ट करायची आहे, पण त्यावेळेला जसं आपण एखादा बिझनेस उभा करतो, आपण भांडवल माहिती असतं की अमुक एका बिझनेसला एवढं भांडवल लागतं, तसं शेअर मार्केटचं काय आहे का की तुमच्याकडे एवढे पैसे असावेत असं काही त्याच्यामध्ये असतं का? नाही, एक 15-20-25 हजार रुपयाच्या भांडवलात सुद्धा आपण याच्यात काम चालू करू शकतो आणि मग जसं असं कॉन्फिडन्स येईल तसं भांडवल वाढू शकतो. इन्फ्रास्ट्रक्चर सुद्धा फार काही लागत नाही आहे. हार्डली एक डेस्कटॉप आणि 3 स्क्रीनचा सेटअप मी त्याच्यासाठी लावायला सांगत असतो, जो 20-22 हजार रुपयात पडतो आपल्याला. आता पानटपरे टाकायला सुद्धा लाख रुपयापेक्षा जास्त खर्च येतो सध्या, तेवढं ते इन्फ्रास्ट्रक्चर लागत नाही. बरं कोणाला पगार द्यायची काही गरज नाही आहे, दुकानाचं भाडं भरायचं नाही, आपल्याला लाईट बिल वेगळं त्याच्यासाठी काय भरायचं नाही आहे, ठीक आहे, अकाउंट्स मेंटेन करायचे नाही आहे, काही करायचं नाही. याच्यामध्ये फक्त आपल्याला महत्त्वाचं आहे द्यायचं आहे तो म्हणजे वेळ. ठीक आहे, जो वेळ देऊ शकतो तो ट्रेडिंगमध्ये करिअर स्टार्ट करू शकतो. नक्की. आणि सर याच्यामध्ये उतरत असताना म्हणजे आपण जसं इतर बिझनेसमध्ये उतरतो तसं याच्यामध्ये काही वयाची अट किंवा शिक्षणाची अट किंवा बाकीच्या काही सगळ्या बाकी नियम आणि अटी ह्या सगळ्या काही असतात का अजून? 18 वर्षाच्या वरील कुठलीही व्यक्ती ट्रेडिंगमध्ये करिअर स्टार्ट करू शकतो. एखाद्या व्यक्तीचं वय कमी असेल, सपोज 17, 17.5 वगैरे जरी असेल एखादा सपोज, तर तो आपल्या वडिलांच्या सहाय्याने त्यांच्या नावाने अकाउंट उघडून पण ट्रेडिंग स्टार्ट करू शकतो. आणि 87 वर्षाचे सुद्धा लोक माझ्याकडे कोर्स अटेंड करून गेलेले आहेत. ठीक आहे, ते सुद्धा ट्रेडिंग मध्ये आधी करत असतं जसं जमतंय तसं. तर वयाची काही अट नाही आहे आणि शिक्षणाची काही अट नाही आहे. बरं. आणि आत्ताचा जो सगळा काळ आहे, संपूर्ण काळ, जसं तुम्ही मगाशी म्हणाला, आत्ता जर एखाद्याला नव्यानं उतरायचं असेल, तुमच्याकडे ट्रेनिंग घ्यायचं असेल, तुम्हाला अप्रोच करायचा असेल, तर त्याने काय करायला पाहिजे? स्क्रीनवरती नंबर दिलेला आहे, त्याच्यावरती फक्त हाय म्हणून जरी मेसेज केला तरी आमची सपोर्ट टीम त्यांना कॉल करून जी ट्रेनिंगबद्दल सगळी माहिती आहे ती पुरवतीलच. प्लस मी लोकांना सांगेल की यूट्यूबवरती सर्च करा नंबर 1 इंट्राडे ट्रेनर या नावाने. तिकडे माझा 1 तास 35 मिनिटाचा व्हिडिओ आहे, तो बघा. ट्रेनिंगमधल्या जवळपास मी सांगितलं की 30% गोष्टी त्या सेमिनारमध्ये मी एक्सप्लेन करून सांगितलेल्या आहेत. ठीक आहे, तर बँकेच्या फिक्स्ड डिपॉझिटमध्ये वर्षाला जेवढा इंटरेस्ट मिळतो तेवढा दिवसाला कसा कमवायचा याच्यावरती हा पूर्ण वर्कशॉप आहे. तर त्याची सगळी माहिती त्यांना मिळून जाईल. नक्की. सगळे ज्यांनी आमचे कोर्स अटेंड केले आहेत असे जवळपास 300हून जास्त लोकांच्या टेस्टिमोनियलचे व्हिडिओज सुद्धा टाकलेले आहेत, तर तेही लोकांना बघायला मिळतील. हे सगळं यूट्यूबवर अवेलेबल आहे आणि टेक्निकल ट्रेड कन्सल्टन्सीचं हे यूट्यूब चॅनल आहे आणि या यूट्यूब चॅनलवरती ही सगळी माहिती उपलब्ध आहे, जेणेकरून आत्ता जे काही राहून गेलं असेल म्हणा किंवा आत्ता जे तुमच्यापर्यंत पोहोचलं नाही आहे ते तुम्हाला मिळू शकेल. आणि तरीही तुम्हाला जर काही कळलं नाही तर मार्गदर्शन करण्यासाठी आत्ता स्क्रीनवरती नंबर आहेच. सर, जाता जाता आमचे जे काही सगळे प्रेक्षक आहेत त्यांना तुम्ही या सगळ्या संदर्भात काय सल्ला द्याल?
ज्यांना इंट्राडे ट्रेडिंग स्टार्ट करायचं आहे किंवा ज्यांनी केलं होतं आणि खूप लॉसेस झालेत, तर त्यांच्या लॉसेसच्या मागचे रिझन जर जाणून घ्यायचे असतील तर तुम्ही नक्की तो यूट्यूबवरचा माझा सेमिनार बघा. ठीक आहे, तुमच्या मागचे झालेल्या सगळ्या लॉसेसच्या मागचे रिझन्सही कळतील, तुमचे काही क्वेरी असतील त्याही सॉल्व्ह होतील आणि कसं काय आपण इंट्राडे ट्रेडिंगमधनं रेग्युलरली इन्कम स्टार्ट करू शकतो त्याच्यावरती तुम्हाला त्याच्यातून खूप सारं मार्गदर्शन मिळून जाईल. जे यूट्यूबवर फ्रीमध्ये अवेलेबल आहे, मी त्यातलं काही शिकवत नाही आणि जे मी शिकवतो ते दुसरं कोणी शिकवतही नाही आणि शिकवू शकत नाही, कारण माझे जवळपास स्वतःचे 15 कॉपीराइट सब्जेक्ट आहेत जे ह्या कोर्समध्ये मी शिकवत असतो, जे मी स्वतः डिझाईन केले आहेत खास करून इंट्राडे ट्रेडिंगवरती. कुठलेही बाकीचे जे तज्ज्ञ लोक आहेत त्यातलं स्वतः कोणीच इंट्राडे ट्रेडिंग सहसा केलेलं नसतं आणि केलं तरी सुद्धा त्याच्यात एवढं डिटेलमध्ये जाऊन काम केलेलं नसतं. मग नुकसान झालं म्हणून सोडून दिलं असे भरपूर लोक आहेत. ते ह्याच्यामध्ये टिकणं सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. काल मार्केटमध्ये आलं ना आज पळून गेलं तर अशा लोकांना काहीच रिझल्ट नाही येणार याच्यातून. निश्चित मी जवळपास 15 वर्ष झाले याच्यामध्ये काम करतोय, त्यामुळे मी तुला एवढं कॉन्फिडन्सली सांगू शकतो की इंट्राडे ट्रेडिंगवरती मी जे फोर्सफुली बोलतो ते त्यामुळे. निश्चितपणे खूप छान पद्धतीची माहिती आपल्याला सरांनी सांगितलेली आहे आणि मला वाटतं की या संपूर्ण काळामध्ये रोजगाराची एक नवीन संधी म्हणून शेअर मार्केट, इंट्राडे ट्रेडिंग आणि या सगळ्या गोष्टींकडे बघायला निश्चितपणे हरकत नाही. सर, तुम्ही आजच्या कार्यक्रमात आलात आणि एवढी छान माहिती आमच्या प्रेक्षकांना दिलीत त्यासाठी अगदी मनापासून आभार. आणि याबरोबरच वेळ होते इथेच थांबण्याची. कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.